बायकांनी आंघोळ न करता स्वयंपाक करावा की नाही? सकाळी लवकर उठा आणि संध्याकाळी 7 वाजता जेवण करून झोपा. शुद्ध कशाला म्हटलंय? तुम्ही सकाळी उठल्यानंतर एकदा घर झाडलं पाहिजे, पारशानी सडा रांगोळी केली पाहिजे, आंघोळ केली पाहिजे आणि फ्रेश मनाने स्वयंपाक केला पाहिजे. तुम्ही ज्या वेळा रात्री झोपता त्यावेळेला शरीर आळसवलेलं असतं आणि त्या आळसवलेल्या मनाने, त्या शरीराने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचं मन पण प्रसन्न नसतं, मग ते तसा स्वयंपाक होत. मग आंघोळ करून स्वयंपाक का करावा? तुम्ही आंघोळ केल्यानंतर फ्रेश होता, तुमचं शरीर ताजं तवानं होतं, तुमचं मन प्रसन्न होतं आणि त्या प्रसन्न अंतःकरणाने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचे ते प्रसन्नतेचे विचार त्या स्वयंपाकामध्ये जातात. मासिक पाळी आल्यावर महिलांनी तर त्यांनी देवपूजा करू नये, तर हे कशातून हे निर्माण झालंय? तर त्रास एखाद्याला होत असेल तर तिने का स्वयंपाक पाणी करावं? मग तिला आराम कधी मिळणार आहे? मुलीचा जन्मच हा असा पिंड आहे की तो कामच करत राहतो, मग तिला आराम कधी पाहिजे? त्या रडत पडत का होईना स्वयंपाक करावा का? पण ज्या वेळेला हे धर्म संकट टाकलंय की हे 4 दिवस पूजा करायची नाही, कुठं लागायचं नाही, कुठं हात लावायचा नाही, शांततेत एका चित्ताने एकाच ठिकाणी बसायचं, घरभर फिरायचं नाही, मग त्या निमित्ताने ती 3 दिवस पूर्ण आराम करते. नाही तर तिला आराम मिळाला असता का? आंघोळ न करता स्वयंपाक करावा की नाही? कारण की जास्त करून आता सकाळी लवकर उठतात, बरोबर, मग त्यांच्या हसबंडला किंवा नवऱ्यांना म्हणा त्यांना स्वयंपाक करून द्यायचा असं, मग सकाळ सकाळ आंघोळ करून तर होत नाही, मग तर विदाऊट आंघोळीचीच लोक म्हणजे महिला लोक स्वयंपाक करतात, तर ते बरोबर आहे का? मग पूर्वी देवाधिकांनी यांनी हेच सांगितलंय की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा, सकाळी लवकर उठा आणि संध्याकाळी 7 वाजता जेवण करून झोपा. मग पूर्वीचे लोक काय करायचे की रात्री लवकर झोपायचे, सकाळी लवकर उठायचे. मग शुद्ध कशाला म्हटलंय? तुम्ही सकाळी उठल्यानंतर एकदा घर झाडलं पाहिजे, पारशानी सडा रांगोळी केली पाहिजे, आंघोळ केली पाहिजे आणि फ्रेश मनाने स्वयंपाक केला पाहिजे. तुम्ही ज्या वेळा रात्री झोपता त्यावेळेला शरीर आळसवलेलं असतं, बरोबर ना? आणि त्या आळसवलेल्या मनाने, त्या शरीराने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचं मन पण प्रसन्न नसतं, मग ते तसा स्वयंपाक होतो. मग आंघोळ करून स्वयंपाक का करावा? तुम्ही आंघोळ केल्यानंतर फ्रेश होता, तुमचं शरीर ताजं तवानं होतं, तुमचं मन प्रसन्न होतं आणि त्या प्रसन्न अंतःकरणाने तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमचे ते प्रसन्नतेचे विचार त्या स्वयंपाकामध्ये जातात आणि तो स्वयंपाक रुचकर होतो, त्या खाणाऱ्याला समाधान वाटतं. पण ज्या वेळेला तुम्ही झोपेतून उठून त्या आळसवलेल्या शरीराने, त्या डोक्यात अनेक विचार असलेल्या मनाने स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक पण तसा आळसवलेलाच होतो ना. मग ती म्हणे तुम्ही जसं अन्न खाल तसं तुम्हाला त्याची प्राप्ती मिळते. ते उदरभरण नव्हे, ते यज्ञकर्म आहे. ह्या यज्ञामध्ये तुम्ही किती चांगलं टाकतात तेवढं तुमचं चांगलं होणार आहे. तुम्ही असं आळसवलेलं, न आंघोळ केलेलं, ते अन्न म्हणजे काय हे नाही होत ना, पचनी पडत नाही. ते जे समाधान असतं आपल्याला बायकोने बनवून दिलंय, ते पारशाने हो कसं हो, माणूस आनंदाने खातो, ती गोष्ट वेगळी, पण तो स्वयंपाक रुचकर होत नाही. त्या स्वयंपाकाला हे नाही, म्हणून ते पूर्वी लावलंय किंवा आंघोळ करावी, प्रसन्न चित्ताने मनाने स्वयंपाक करावा, म्हणजे त्या स्वयंपाकात आनंद असतो, तो आनंदाने खाल्ला जातो. आणि असं आळसवलेलं हे म्हटल्यावर ते तसा स्वयंपाक, मग तसंच सगळं घरात आळसपणा, त्याही माणसाला आळस येतो का? त्या स्वयंपाकात तसे विचार गेले आळसवलेले सगळे. म्हणून आंघोळ करून फ्रेश होऊन शांत चित्ताने आनंदाने स्वयंपाक करावा, म्हणून आंघोळ केल्यावर स्वयंपाक करावा. तर अजून एक होतं की मासिक पाळी आल्यावर महिलांनी तर त्यांनी देवपूजा करू नये, तर हे कशातून हे निर्माण झालंय आणि हे खरंच असं आहे का? ते सांगू ना. आता ही जी मासिक पाळी आहे ना, त्यामध्ये हा नैसर्गिक बदल आहे, बरोबर आहे. मग त्या नैसर्गिक बदलामध्ये त्या लेडीजला त्रास होतो. मग जर त्रास एखाद्याला होत असेल तर तिने का स्वयंपाक पाणी करावं? मग तिला आराम कधी मिळणार आहे?
मग बुवा 4 दिवस ती आयुष्यभर, म्हणजे मुलीचा जन्मच हा असा पिंड आहे की तो कामच करत राहतो. म्हणजे तो आईकडे असू दे, नवऱ्याकडे असू दे, म्हातारपण असू दे, किती काही असू दे, बाईला जगात कुठेही जाऊ दे, तिला कामच आहे. बरोबर आहे. मग तिला आराम कधी पाहिजे? मग समजा घरामध्ये दोघच आहे, नवरा आणि बायको, तिला 4 दिवसाचा असा घोटाळा आहे, म्हणजे प्रॉब्लेम आहे. तर मग काय होतंय, तिने त्या रडत पडत का होईना स्वयंपाक करावा का? मग त्याला बघा, आता हे लेडीजचं असल्यामुळे त्याला बरेचसे कारण आहेत, ते आपण असं याच्यावर सांगू शकत. पण मग त्या अशा बऱ्याचशा कारणांनी तिला तिथे उभं राहायला जमतंय नाही. काय आहे, जीव हा गुतत असतो. प्रत्येक बाईचा प्रत्येक नवऱ्यामध्ये जीव गुतत असतो. जसा माणसाचा बाईमध्ये गुततो तसा बाईचा पण माणसात गुततो. मग तिलाही वाटतं ना की माझ्या नवऱ्याला काय उपाशी पाठवू का? पण ज्या वेळेला हे धर्म संकट टाकलंय की हे 4 दिवस पूजा करायची नाही, कुठं लागायचं नाही, कुठं हात लावायचा नाही, शांततेत एका चित्ताने एकाच ठिकाणी बसायचं, घरभर फिरायचं नाही. मग त्या निमित्ताने ती 3 दिवस पूर्ण आराम करते. बरोबर. नाही तर तिला आराम मिळाला असता का? तरी तिचा जीव तुटतो. जेवढं कडक सांगितलंय म्हणून ते पाळलं जातंय, तरी ती तिथे बसल्या बसल्या तिचा जीव तुटतो. यांनी काय खाल्लं असेल, यांना काही मिळालं असेल का नाही, अमुक आहे का नाही, कधी एकदाचे दिवस जातात, कधी एकदाचे दिवस जातात. म्हणून ती पद्धत लावून दिली. प्रत्येक गोष्टीला आहे ना ऋषी मुनींनी अभ्यास करून आणि आयुर्वेदामुळे, आयुर्वेदाचा अभ्यास करून तुमच्या शरीराला कसं पाहिजे, कसं ठेवणे, काय केलं पाहिजे, काय केल्यावर तुम्ही ऐकणार, एवढा त्या ऋषी मुनींनी अभ्यास केलाय. म्हणजे त्यांनी बाईच्या शरीराचा अभ्यास केला, तिला त्या 4 दिवसामध्ये काय काय त्रास होऊ शकतो, तिला काय काय पीडा त्रास सहन करावा लागतात, मग ही पीडा कशी कमी होईल, हिच्यावर औषध उपचार तर काही नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे, हिच्यावर कोणीच काही उपाय करू शकत नाहीये, हे त्यांनाही माहित होतं. पण मग आराम करू तर दिला पाहिजे ना. अशक्तपणा येतो, कधी पोटात दुखतं, कधी काय होऊ शकतं. मग बुवा हिला असं काही त्रास होऊ नये, हिच्या शरीराची जी झीज होती त्या झिजेला कुठेतरी थांबता यावं, कुठेतरी तिला त्रास कमी व्हावा, म्हणून सांगितलं की 4 दिवस कुठेही हात लावायचा नाही, कुठेही नाही. बाई तुला देवाचं केलेलं चालणार नाही, तुला इथे फिरलेलं चालणार नाही, तुला कुठे जायला चालणार नाही. आणि म्हणून ते 4 दिवस लावून दिले. अच्छा. प्रत्येक गोष्टी पाठीमागे हे एक लॉजिक कारण आहे. पण जर ते असं सांगितलं तर विश्वास बसत नाही ना. असं मी जर तुला म्हटलं आता तू इथे 4 तास बैस, तर तू बसणार आहे का? तुला जर मी म्हटलं तू आता 10 दिवस घराच्या बाहेर जायचं नाही, तू इथेच बसायचं, पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती घरामधली वारते तर आपण घराच्या बाहेर पडतो का? किती काम असू दे, दुसऱ्याला सांगू, पण ते घरातली व्यक्ती बाहेर जाते का? नाही. का नाही जात? कारण ते शास्त्र लावून दिले. 4 लोक आपल्याला बोलणार आहे, काय ज्याला ना दुःखच नाही बघा, हे बाहेर पडलेत. मग हे ते त्यांनी तो अभ्यास करूनच सगळं तुमची सिस्टीम लावून दिली तुम्हाला, आणि त्या सिस्टीमनेच आपण चालतोय. मग ते 10व्याच्या दिवशी 10वं करावं, नियम दिलाय तो. अमावस्या असू दे, पौर्णिमा असू दे, काय असू दे. मग त्यांनी लिहिलं असतं ना की 9व्या दिवशी करून घ्या म्हणून, तुम्हाला अडचण येतं 5व्या दिवशी करून घ्या म्हणून. नाही ना. माणूस मेल्यानंतर 10 दिवस त्याचा आत्मा भटकत असतो. 10व्या दिवसानंतर तो 10 दिवस तुमच्या दारातच असतो. तो जो आश्मा असतो बघ, तिथे आपण ते मडकं फोडतो ना, त्याला दगड जो मारतात, तो आत्मा म्हणून घरी आणला जातो आणि तो दरवाजाच्या बाहेर बांधला जातो. आता इकडे आणत नाही ते, पण आमच्या तिकडे पद्धत आहे. मग तो आत्मा आहे ना दरवाजाजवळ तिथे लटकवलेला असतो. मग तो आपल्याकडे कोण आलं, कोण आपल्यासाठी रडतंय, कोण नाटक करतंय, कोण काय करतंय, सगळं ते बघत असतो. आणि 10व्या दिवसानंतर त्याचा मार्ग मोकळा होतो. मग 10व्याला जर त्याला तृप्त झालेला असेल तर कावळ्याला टोच मारू देतो आणि मार्गाला लागतो.
जर नसल तर कावळ्याला टोच मारू देत नाही, हा तो भटकत राहतो. मी जे लावून दिलंय ना ते त्यांनी बरोबर अभ्यास करून लावलंय, ते तुम्ही मी म्हणून नाही. पण त्याच्यावर विचारच कोणी करत नाही आजकाल, कलियुग असल्यामुळे. ज्याला त्याला नुसतं हे पाहिजे मी म्हणजे काय, तसं काही नाही. हे प्रत्येक सिस्टीम त्या देवाने त्यासाठी लावली. मग एखाद्याला बिचारीला खूप त्रास होतो त्या 4 दिवसाचा, एखाद्याला होत नाही, ही शरीर. पण मग ज्याला त्रास होतोय त्याला जर ही पद्धत लावली नसती तर त्याचे किती हाल झाले असते, म्हणून लावलंय.